नमस्कार, मी पल्लवीज किचन 94 मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर मी इथे घेऊन आलेली आहे तुमच्या समोर मटन रस्सा रेसिपी। तर तुम्ही बघू शकता ह्या भाजीचा कलर किती सुंदर दिसून राहिलेला आहे आणि ग्रेव्ही पण खूप पातळ पण नाही आणि खूप गाढी पण नाही, अशा पद्धतीने मी बनवलेली आहे। तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि एक लाईक सुद्धा करा। तर चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी अर्धा किलो ताजं मटण घेतलेलं आहे। याला मी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अशा प्रकारे। आणि आता आपण मसाले करून घेऊया। तर मी इथे एक मोठा कांदा चॉप करून घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे थोडेसे आणि थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि मी इथे थोडीशी चणा डाळ घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि तेजपान घेतलेले आहे 2 पानं। इथे मी छोटीशी कलमी घेतलेली आहे, जावित्री घेतलेली आहे थोडीशी आणि एक मोठी विलायची घेतलेली आहे आणि 2 लवंग घेतलेले आहे। तुम्ही ह्या मसाल्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता, मी थोड्या प्रमाणातच घेतलेले आहे। तर चला तर आता आपण यांना तेलामध्ये भाजून घेऊया। तर मी इथे वाटा घेतलेला आहे, वाट्यामध्ये आता तेल टाकून घेत आहे मी थोडंसं। तेल गरम झाल्यानंतर मी सर्वप्रथम इथे शेंगदाणे परतून घेणार आहे तेलामध्ये। तर आता मी शेंगदाणे टाकून घेत आहे। याला 1 मिनिट परतून घ्यायचं तेलामध्ये, थोडे ब्राऊन कलर येतपर्यंत। तर इथे आता झालेले आहे हे, यांना आपण काढून घेऊया। आता मी इथे थोडे हे चणा डाळ टाकून घेत आहे, हिला पण थोडा ब्राऊन कलर येतपर्यंत कमी फ्लेमवर तेलामध्ये परतून घ्यायचं आणि हिला पण मी आता काढून घेत आहे। ही पण झालेली आहे डाळ, खूप करपू द्यायचं नाही, नाहीतर मग खूप कळवटपणा लागतो। तर इथे मी आता कांदा परतून घेत आहे तेलामध्ये। तर कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा, ब्राऊन कलर येतपर्यंत परतून घ्यायचं तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून। तुम्ही तुमच्या मटनच्या याच्यानुसार तुम्ही कमी जास्त मसाल्यांचं किंवा कांद्याचं प्रमाण करू शकता। तर इथे आपला कांदा झालेला आहे, आता आपण कांदा काढून घेऊया। आणि आता इथे मी सुकं खोबरं टाकून घेत आहे। तर या सुक्या खोबऱ्याला पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं, खूप काळं होतपर्यंत नाही परतायचं, ब्राऊन कलर येतपर्यंत परतून घ्यायचं अशा प्रकारे। हा पण झालेला आहे परतून, याला पण आता आपण काढून घेऊया। हे बघा अशा प्रकारे मी मिक्सरमध्ये घेतलेला आहे। आता इथे मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे। कोथिंबीरला मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आणि आता इथे आपण मिक्सरमधून पेस्ट करून घेऊया। तर सुरुवातीला मी पाणी वापरलेला नव्हता, सुरुवातीला मी कोरडंच वाटण करून घेतलं, नंतर मी थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे वाटण करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मस्त एकसारखी पेस्ट झालेली आहे। आता आपण भाजी करायला घेऊया। तर मी इथे कुकर घेतलेला आहे, मी कुकरमध्येच भाजी करून घेत आहे। तुम्ही हवं तर पातेल्यामध्ये पण करू शकता। तर मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे, आता तेल गरम झालेलं आहे। सर्वात आधी मोहरी टाकून घ्यायची, मोहरी तडकल्यानंतर मग इथे जिरं टाकून घ्यायचं। तर आता मोहरी तडकलेली आहे, मी आता इथे जिरं टाकून घेत आहे थोडंसं। जिऱ्याला पण तडकू द्यायचं तेलामध्ये आणि नंतर इथे मी आता सर्वप्रथम लाल तिखट टाकून घेणार आहे। सर्वप्रथम लाल तिखट टाकल्याने भाजीला तरी छान उमटते आणि कलर पण खूप मस्त येतो, त्यामुळे मी इथे सर्वप्रथम लाल तिखट टाकून घेत आहे आणि लाल तिखटाची फोडणी देऊन द्यायची आणि नंतर हे वाटलेलं पेस्ट आहे वाटण ते टाकून घ्यायचं आणि त्या पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं। आणि लक्षात ठेवा, हे करपू द्यायचं नाही, कमी फ्लेमवर होऊ द्यायचं। मी पूर्ण इथे वाटण टाकून घेतलेलं आहे, याला चम्मचने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि मी इथे आता खडे मसाले टाकून घेत आहे। खडे मसाले पण टाकल्यानंतर 1 मिनिट छान तेलामध्ये आणि ह्या मसाल्यांमध्ये होऊ द्यायचं आणि मिक्स करायचं। तर बघू शकता किती मस्त तेल सुटलेलं आहे इथे। इथे मी आता अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, 1.5 चम्मच धने जिरे पावडर टाकत आहे मी इथे आणि इथे मी आता गरम मसाला टाकलेला आहे 1 चम्मच आणि 1 चम्मच मी मीठ टाकलेलं आहे। तुम्ही मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आणि इथे मी आता थोडंसं हिंग टाकून घेत आहे।
हिंग हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाकू शकता, अन्यथा स्किप केलं तरी चालेल। तर ह्या सगळ्या जिन्नसांना मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मी ह्या पॉटमध्ये पाणी टाकून थोडंसं याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। तर ह्या पाण्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं मसाल्यांमध्ये आणि इथे आता मी ताटी झाकून 1 ते 2 मिनिट ह्या मसाल्यांना कमी फ्लेमवर शिजू देणार आहे। तर इथे 2 मिनिट झालेले आहे। आता मी ताटी काढून घेत आहे। बघू शकता तुम्ही किती मस्त तेल उमटलेलं आहे वरती आणि तरी पण किती मस्त उमटलेली आहे। तर एकदा या जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चम्मचनी। तर तुम्ही टेक्स्चर बघू शकता मसाल्यांचा। तर हे वरती तरी उमटली तर समजून जायचं की हा मसाला पूर्णपणे शिजलेला आहे। तर हा मसाला पूर्ण शिजलेला आहे। तर आता इथे आपण मटण टाकून घेऊया। तर मी आता इथे मटण टाकून घेत आहे पूर्ण आणि ह्या पिसांना पण पूर्ण मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। मी इथे टमाटर टाकलेला नाही आहे, तुम्ही हवं तर टमाटरचा वापर करू शकता। आणि जे मी मसाले टाकलेला आहे त्या मसाल्यांचं पण तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। तर मी इथे आता ताटी झाकून घेतलेली होती 2 मिनिटांसाठी। तर बघू शकता तुम्ही इथे तरी किती मस्त उमटलेली आहे। तर 2 मिनिटांनंतर आणखी एकदा चम्मच लावून छान मिक्स करून घ्यायचं एकदा, म्हणजे जेणेकरून तो मसाला बुडाला करपलेला नाही पाहिजे, नाहीतर मग तो कळवट पूर्ण टेस्ट येते भाजीला त्यामुळे। आणि मी इथे आता ताटी झाकून ताटीवरती मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आणि 5 मिनिटं मी शिजू देणार आहे वरती पाणी टाकून। वरती ताटीवरती पाणी टाकल्याने काय होतं, जो आपला मसाला आहे भाजीचा तो करपत नाही आणि त्या पाण्याच्या वाफेने भाजी पण लवकर शिजते। तर मी 5 मिनिटं ठेवलेले होते, आता 5 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकता भाजी करपलेली नाही आहे अजिबात आणि भाजी पण थोडीशी शिजलेली आहे। तर मी हा गरम पाणी ह्या भाजीलाच टाकून घेणार आहे ताटीवरचा। तर याला मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये बरोबर पाण्याला। आणि मी एका बाजूला गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। हे मी गरम पाणी आता ह्या भाजीला टाकून घेत आहे। तुम्ही हवं तर ग्रेव्ही तुम्हाला पातळ हवी असेल किंवा गाढी हवी असेल तर तुम्ही त्या अंदाजानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तर मी इथे आता पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण कुकर लावून मी 5 ते 6 शिट्ट्या होऊ देणार आहे। तर ह्या 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये आपलं मटण शिजून जाईल। जर कोवळं मटण असलं तर ते लवकर शिजतं, कमी शिट्ट्या लागते त्याला, आणि जर जठर मटण असेल तर त्याला मग जास्त शिट्ट्या लागते। तर इथे पूर्ण शिट्ट्या झालेल्या आहे, मला इथे 6 शिट्ट्या लागलेल्या आहे शिजायला। तर आता कुकर थंड झालेला आहे। आता आपण कुकरचं झाकण काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता याची ग्रेव्ही आणि कलर बघा तुम्ही किती मस्त दिसून राहिलेला आहे। रसा खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, अशा पद्धतीने ह्या मटणाची ग्रेव्ही तयार झालेली आहे। आणि मटण कसं शिजलं तर ते बघायचं असेल तर एका चम्मचमध्ये पीस घ्यायचा आणि हाताने असं तोडून बघायचं। जर मांस लवकर तुटलं तर समजून जायचं की मटण शिजलेलं आहे। जर तुम्हाला असं नाही करता येत असेल तर तुम्ही एका प्लेटमध्ये थंड पाणी घेऊन त्याच्यामध्ये पीस टाकून ते तोडून बघू शकता। तर इथे मी आता थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर इथे आता आपली मटणची भाजी तयार आहे। तर आपण आता सर्व करून घेऊया। तर तुम्ही पण अशा प्रकारे भाजी बनवू शकता, अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे। मी मसाल्यांचा जास्त प्रमाणात वापर केलेला नाही आहे, तुम्ही हवा तर मसाले जास्त वापरू शकता। तर अशा प्रकारे मी अगदी साध्या पद्धतीने मी ही भाजी तयार केलेली आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने गावरान मटण रेसिपी बनवू शकता, अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे। रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। तुमच्याकडे काही टिप्स असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा। माझ्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। नमस्कार।